आलोय सातारा आर्वी भागात कोरेगाव तालुक्यात. आमचं हे आलं म्हणजे सातारा आलं म्हणतात आणि औरंगाबाद एक आलाय आणि बेंगलोरी एक आलाय. तीन प्रकार तुम्हाला आले सांगितले. बेंगलोरी आलं मोठं असतं, सातारा आलं हे फेमस आहे आमचं, म्हणजे जन्मगाव म्हणा सातारा आले. औरंगाबादचं एक आलाय. आता हे हा दिसतोय प्लॉट, हा टोटली तुम्हाला खोडव्याचा प्लॉट आहे. हे गेल्या जूनला लावलेला आहे, पण ह्या माणसाला दर नसल्यामुळं हे असं ठेवलेलं आहे बघा. आलं हे खोडवं ठेवलं आहे बघा. आता ह्याचा प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगतो मी. याकडे तुम्हाला प्रॉब्लेम दाखवतो. हे आलं लागलेलं आहे, हे प्रकार आहे पण लागलेलं आलंय बघा. हे तुम्हाला ह्याची बांडी, हे कीड आहे बघा, टोटली बघा. एक बघा असं लागतं आलं इकडे पुढं. हे लागलेलं आलंय बघा. हे टोटली हे खराब झालंय बघा. यात किडा आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी बघा. हा बघा हे किडे दिसतात तुम्हाला. हे जिथं बांडी वाळती आणि ह्याला बांडी म्हणतात, ह्याला बांडी म्हणतात. आता इथं फुल तुम्हाला खोडव्याला दिसणार नाही, तुम्हाला लागणीच्या प्लॉटमध्ये धावतो. ही बांडी गळून पडते, पण खोडव्याचं व्यवस्थापन कसं करायचं असते. खोडव्याचे बांडी पडल्यानंतर हे आता 4.5-5 फुटाचा बेड आहे बघा. हे भर लावलेलं नाही, बांडी अशा टाकायच्या असतात. उन्हाळ्याभर आळं गाबरू नये म्हणून त्याला पाणी द्यायचं असतं. हे बांडीने टाकायचं असतं आणि पुन्हा भर लावायची असते. आणि वाळवी हुमणीसाठी किंवा किडीसाठी तुम्हाला हे करायला लागतं, औषध सोडावं लागतं. तर मार्च एप्रिल मे जून 3 महिने आम्हाला संपावं लागतं. नाहीतर हे असे प्लॉट लागतात आल्याचे. म्हणजे तुम्ही म्हणायला काय का आलं तर आलं, नाही तर गेलं. आता हे जो दिसतोय हा करपा आहे, या माणसाचं दुर्लक्ष झालेलं आहे बघा टोटली. तुम्हाला नंतरचा व्हिडिओ लागण्याचा मी दाखतो. ची लागण, आल्याची लागण कधी करायची अशी माहिती आहे का. अक्षय तृतीयेला, म्हणजे हळद आणि आलं सेम 8 महिन्याचं पीक आहे. म्हणजे अक्षय तृतीयेला लागण केली तर आतापर्यंत ही जी बांडी आहे ती, ह्या आल्याची एक कुडी 50 ग्रॅमची ते 75 ग्रॅम प्रमाणे लावावी लागती. बांडी अतिशय चांगली आहे. हा प्लॉट अतिशय उगवला चांगला बघा. म्हणजे 3-3 कोंबड्यानं फुटवे काढले बघा एका कुडीला. मग ती 75 ग्रॅमची कुडी असते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये आंतरपीक तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता किंवा 6-6 फुटावर मिरची घेऊ शकता. हा प्लॉट अक्षय तृतीयेचा कारण आहे असं आहे की याची बांडीची जाडी, हे इथं बांडीची जाडी दिसते बघा तुम्हाला. हे जोमदार व्हायला लागतं, तेव्हा ते आलं चांगलं पोषण जातं. याला तुम्ही रासायनिक लागवडीचा डोस ओळखता. 5.5 फुटाचा बेड, 5 फुटाचा बेड, 4.5 फुटाचा बेड लागण केली. 2 लाईन लावायचे असतात त्या बेडमध्ये आणि पुन्हा लगेच भर लावायची असते. रोटरनं बघा भर लावलेलं आहे.